रवी मला ना खरंच बाळ हवंय रे. मला माहितीये ग 7 वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण आपण काय नाही केलं सांग. दुसरा कोणता उपाय नाहीये का? नक्कीच उपाय आहे याच्यावर. हा सांगा ना. ऍक्च्युली कसं असतं की स्पर्म डोनर असतात, म्हणजे जसं ब्लड डोनेट करतो त्याप्रमाणे, आणि ते युट्रसमध्ये इंजेक्ट करून आपल्याला प्रेग्नन्सी इझिली पॉसिबल करता येते. म्हणजे इतर कोणा पुरुषाच्या वीर्यापासून मी गर्भधारणा करायची, मी नाही करणार हे. काय मॅडम, तुम्हाला काय मदत पाहिजे काय? साहेबांना तर नको आहे. तुम्ही लोक लांब राहा, मी पोलिसांना बोलवेन. काय मला धमकी? पोलिसांची धमकी कोणाला देतो? आम्हाला. आम्हाला? अरे काय बोलतोय? रवी 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 सोडा मला. गाडी टाक. घाल घेऊन. रवी रवी सोडा मला. किरण सोडा मला रवी. सोडा मला रवी. सोडा. सोडा मला. सोडा ना मला. मी तुमच्या पाया पडते. ए गापाट. डॉक्टर. रवी एक सेकंड. डॉक्टर, किरण बरी होईल ना? रवी शी इज व्हेरी क्रिटिकल. कधीही कोमात जाऊ शकते ती. वी हॅव टू बी व्हेरी अलर्ट आणि आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. अहो तिला हेवी ब्लिडिंग झालंय, त्यामुळे अॅनेमिक आहे ती. तिच्या मेंदूलाही जबरदस्त धक्का बसलाय, त्यामुळे हा नर्वस सिस्टम इज नॉट रिस्पॉन्डिंग. ऍक्च्युली खूप खूप फिजिकली टॉर्चर केलंय आणि खूप वाईट प्रकारे तिच्यावर बलात्कार. प्लीज 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 डॉक्टर, प्लीज त्या घटनेची आठवण नका करून देऊ, प्लीज. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी, पण तुम्ही शांत व्हा प्लीज. तुम्ही रिलॅक्स व्हा. हे बघा, तुम्हीच जर का अशी लढाई हरली तर कसं होईल? जस्ट कीप अ काम. आपण असं करूया, आपण किरणचं सिटी स्कॅन आणि MRI करूया, म्हणजे त्याच्या रिपोर्ट्सवरून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. आणि जर का तिला 3-4 तासात शुद्ध आली नाही तर मात्र तिला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करावं लागेल इमिजिएटली. डॉक्टर बघा, ती काहीतरी बोलते. किरण किरण. रवी रवी तुम्ही शांत राहा. बघा तुम्ही ICU मध्ये आहात, प्लीज शांत राहा. मी बघते, मला चेक करू दे. तुम्ही प्लीज जा. सिस्टर सिस्टर डॉक्टर सिस्टर सिस्टर यानं घेऊन जा प्लीज. मी चेक करते, मी आहे ना. तुम्ही प्लीज जा. प्लीज रवी.
किरण मला माफ कर. मी खरंच सांगतो, मी ना आता रोज रोज लवकर येईन आणि तुला फिरायला बाहेर घेऊन. खरंच सांगतो, उशीर नाही करणार, कधी लेट नाही येणार. पण तू उठ ग प्लीज प्लीज. किरण बरी हो ग ना. मी खरं सांगतो, आय प्रॉमिस यू. अगं मी नोकरी बदलून टाकेन. हा, मी नोकरी चेंज करून टाकेन, परत कधीच ते ऑफिसमध्ये जाणार. पण प्लीज तू उठ ग. अगं बोल ग माझ्याशी, अशी झोपू नको ग. किरण किरण बोल ना ग माझ्याशी, अशी झोपू नको ग. त्या दिवशी मी काही करू शकलो नाही तुला वाचवायला. तू ना खूप आगाव आहेस. आग कशी विझवतात ना हे तुला चांगल्या प्रकारे येतं. तुला म्हणायचं काय? आग कशी विझवतात चांगल्या प्रकारे तर म्हणजे मी आग चिथवू पण शकतो. आग कशी चेतवायची ते मला बरोबर माहितीये. सावळ. चल मला गजरा मारू दे. मग बघ निखारा कसा धगधगतो ते. वाह क्या बात है. किरण मी काय म्हणतो, आपण उद्या नक्की जाऊ. आज खूप उशीर झालाय ग. उशीर झाला पण काय करू, तुझी हीच वेळ आहे. मग करते ना मी ऍडजस्ट. चल. अगं बघ ना, 11:30 वाजलेत रात्रीचे. मला माहित नाही, मला जायचंय म्हणजे जायचंय. बरं बाई, जशी तुझी मर्जी. पण तुला कुठे जायचंय? कुठेही, कुठेतरी लांब. बरं बरं, आपण जाऊया. पण एक छानस स्माइल देशील का? खूपच छान आहे. चल. चल. काय मॅडम, तुम्हाला काय मदत पाहिजे काय? साहेबांना तर नको आहे. तुम्ही लोक लांब राहा, मी पोलिसांना बोलवेन. रवी, सोडा त्याला. रवी, सोडा त्याला. सोडा. रवी, सोडा मला. रवी, सोडा. हॅलो. हा डॉक्टर शीतल, मी रवी बोलतोय. काय रिपोर्ट आला MRI स्कॅन आणि CT स्कॅनचा? रिअली? थँक गॉड. खरंच तुमचे खूप खूप आभार डॉक्टर. नाही नाही डॉक्टर, देवाचे आभार तर मानायलाच हवेत, पण तुम्ही पण खूप मेहनत केली डॉक्टर. ओ माय गॉड, काय सांगताय? टेन्शन? कसलं टेन्शन? ते तर साहजिकच आहे डॉक्टर. ही घटना एवढी घृणास्पद होती की कुठल्याही स्त्रीला तिचा शॉक बसणार. आणि तुम्ही स्वतः एक स्त्री आहात, त्यामुळे तुम्हीच हे जास्त समजू शकता. हो हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तिची व्यवस्थित काळजी घेईन. तिला त्या घटनेचा बिलकुल म्हणजे तिच्या डोक्यात पण येणार नाही ती घटना, याची पूर्ण काळजी घेईन.
हो हो डॉक्टर, डोंट वरी अबाउट इट. पैशांची सगळी व्यवस्था झाली आहे. मी उद्याच येऊन तुमचे जे फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या पूर्ण करून टाक. ओके ओके डॉक्टर, थँक्स अ लॉट. देवा गणपती राया, कृपा आहे रे बाबा तुझी. किरण, किरण, हे किरण. किरण, अगं मी आहे रवी. किरण काय होत आहे? कोण आहे? सावकाश. मी रवी. शांत हो. अगं रवी तुझा नवरा. किरण शांत हो किरण. किरण, इंजेक्शन द्या लवकर. किरण शांत हो. किरण, बहीण आहे. झोपायला लागली. तुझी बहीण आहे. किरण शांत हो. किरण काय होत? रवी आहे तुझा नवरा आहे. शांत हो. शांत हो. शांत हो. मला सोडा, मला सोडा. मी रवी, तुझा रवी. नाही काय शांत. आता ती शांत होईल. शांत, एकदम शांत हो. काही नाही होते. एकदम शांत. रवी, हे बघ, मी तिला आता इंजेक्शन दिले. ती आता शांत होईल. तू रवी प्लीज. रवी प्लीज शांत हो. she'll be okay now. रवी, नर्स तुम्ही थांबायच्या जवळ. हा रवी. रवी, रवी प्लीज शांत व्हा. प्लीज. हे बघा, तुम्हीच जर असं वागलात तर कसं होईल? तुम्ही आता संयम बाळगायला पाहिजे. किरण ठीक होणार आहे, नक्की होणार आहे. पण तो प्रसंग तिला विसरायला लागेल, तरच ती बरी होईल. डॉक्टर, हे सगळं होणार का? हो 2 महिन्यापासून ती याच अवस्थेत आहे. रवी, असं वागून नाही चालणार. कारण तुमच्यावरती आता फक्त किरणची नाही तर अजून एका जीवाची जबाबदारी आहे. मी समजलो नाही तुम्ही काय म्हणताय. येस रवी, शी इज प्रेग्नंट. काय? हो. कसं आहे ना रवी, निसर्ग आपलं काम अगदी चोख बजावतो. म्हणजे आपल्यासाठी जरी हा बलात्कार असला तरी निसर्गासाठी हा संभोगच आहे ना. आणि निसर्गाने आपलं काम व्यवस्थितपणे पार पाडलंय. मग आता काय करायचं? आता काय? शी हॅज टू अंडरगो द प्रेग्नन्सी अँड डिलिव्हर द चाइल्ड. नो 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 नो, दिस इज नॉट पॉसिबल. एका बलात्कारी पुरुषाचं बाळ मी माझं बाळ म्हणून वाढवायचं? नाही, हे शक्य नाही. नाही, हे शक्य नाहीये. रवी, रवी प्लीज. मी तुमच्या भावना समजू शकते, पण आपल्याकडे दुसरा इलाज नाहीये. किती महिने झाले? ती 7 आठवड्याची गर्भवती आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2 महिने. अहो पण मग आपण गर्भपात का नाही करायचं? काय बोलताय तुम्ही? किरणची अवस्था काय आहे तुम्ही बघताय ना. ती बिचारी मेंटली पूर्णपणे कोलॅप्स झाली आणि तिची फिजिकल कंडिशन त्याही पेक्षा वाईट आहे. रवी, तो बलात्कार इतका अमानुषपणे केलाय की तिचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकदम डेलिकेट झाले. मी अबॉर्शन नाही करू शकत. त्याने तिच्या जीवालाही धोका होऊ शकतो. नाही 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 नाही, किरणच्या जीवाला धोका होता कामा नये. मी तयार आहे. तुम्ही ते मूल ठेवा, मला मान्य आहे. थँक्यू रवी.
मला तुमच्याकडून ह्याच सहकार्याची अपेक्षा होती. पण रवी, अजूनही एक प्रॉब्लेम आहे. आता आणखी काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, तुम्ही शांतपणे विचार करा मी काय सांगते त्या गोष्टीचा. हे जे काही बाळ आहे हे बलात्कारातून जन्माला आलेलं बाळ असणार आहे. आणि किरण ही गोष्ट कधीच सहन नाही करू शकणार. हो, ते देखील खरंच आहे. मग आता आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे. ही प्रेग्नन्सी बलात्काराच्या 2 आठवडे आधी झाली असं भासवायचं. अच्छा, म्हणजे ती माझ्यापासून गरोदर राहिली आहे, ते मूल माझं आहे असं भासवायचं आपण. करेक्ट. याने 2 गोष्टी होतील रवी. एक तर आपल्याला अबॉर्शन टाळता येईल, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे किरण खूप आनंदी होईल आणि ती ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देईल. ती लवकर रिकव्हर होईल. किरण बरी होईल ना डॉक्टर? ती नक्की बरी होईल आणि हे बाळ सुद्धा सुरक्षित राहील. किरणसाठी मी काहीही करायला तयार आहे डॉक्टर. ठीक आहे, मग आता एवढंच लक्षात ठेवायचं की ही प्रेग्नन्सी बलात्काराच्या 2 आठवडे आधी झाली आणि किरणच्या पोटात जे बाळ आहे त्याचे तुम्हीच वडील आहात. हो हो, त्या बाळाचा मी वडील आहे. मी किरणसाठी काहीही करायला तयार आहे डॉक्टर. आणि डॉक्टर, मी तुमचे हे उपकार जन्मभर नाही विसरणार. मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. असं काही नाहीये, चोके, सगळं ठीक होईल. थँक्यू. संघर्ष मिलनाचा रवी, माझं पोट बघ ना, किती मोठं दिसतंय. अगं दिसणारच ना, आपलं बाळ आहे त्याच्यामध्ये. आपलं? हो, आपलं. अगं दुसरं कोणाचं असणार आहे? हे कसं शक्य आहे? हे शक्य नाही. हे त्या बलात्कारामुळे झाले. हो, हे त्या नराधमाचं पाप आहे. हे पाप आहे, पाप आहे. हे मला नको. हे बाळ नको मला. हे पाप आहे. वेड्यासारखं करू नकोस, वेड्यासारखं करू नकोस. हे आपलं बाळ आहे, तुला माझ्यापासून होणारं बाळ आहे. खोटं बोलतोयस. बोलत नाहीये, मी तुला खरं सांगतोय. शांत. हे बघ, तुला आठवतं त्या रात्री जेव्हा मी उशिरा आलो होतो, तू रागवली होतीस आणि मी गजरा आणला होता आणि मग मी तुझा राग काढला होता आणि मग आपलं मिलन झालं होतं. अगं त्याच मिलनाचं फलित आहे हे. खरंच नाही, तू खोटं बोलतोय. नाही, माझं ऐक. मी खोटं बोलत नाहीये. खरंच. तू आधी शांत हो बघू. हे बघ, माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत. त्या रिपोर्ट्स वरून हे सिद्ध होत आहे की हे बाळ रवीचंच आहे. हो हो, खरं सांगताय तुम्ही? हो. अगं बघ ना, या रिपोर्ट्स मध्ये तसं लिहिलंय. मला विश्वास बसतच नाही. तुला विश्वास ठेवावाच लागेल, कारण तुला लवकर बरं व्हायचंय. आता तू एका गोंडस बाळाची आई होणार आहेस ना, मग तुला विश्वास ठेवावाच लागेल. शांत हो, सगळं ठीक होणार आहे. झोप. जास्त ताण नाही घ्यायचा अशा अवस्थेत. सावकाश. हळू. अगदी आरामात कर. बंद कर डोळे, जास्त विचार करू. सांभाळून बघ समोर बघ. हळू. हो. उठेल. हा. रवी, हा ना, अगदी तुझ्यासारखाच आहे. हा तुझा मुलगा आहे ना, मला खूप सतावतो, खूप त्रास देतो मला. अगदी तुझ्यावर गेलाय. हा ए लब्बाड, ए पप्पाची जागा चालवणार का? नाही ग, तुझ्यावरच गेला. माझ्यातलं काहीच नाहीये त्याच्यामध्ये. नाही कसं? आता मला त्रास देण्याचा गुण कोणाचा आहे मग? हे किरण, मी खरंच तुला खूप
त्रास देतो काय? नाही म्हणजे मला द्यायचा नसतो ग, पण माहित नाही, कदाचित. नवरोबा, आता रुसायचं नाही हा, कारण आता मी तुमची समजूत नाही काढू शकणार. का बरं? कारण आता आमच्याकडे तुमच्यासाठी वेळच नाही. आता आमच्याकडे आमचं बाळ आलंय, माझा कर्ण आलाय माझ्याकडे. कर्ण? बर, मला सांग, कर्णचे वडील कोण? कर्णाचे वडील सूर्यदेव. म्हणजे कर्ण हा रविपुत्र आहे. बरोबर. मग हा कर्ण सुद्धा रवीचा पुत्र आहे. अरे वा, हुशार झाली आमची बायको. रवी पुत्र कर्ण. अजय, साहेबांसमोर कोणी उभं राहिलेलं साहेबांना आवडत नाही, कळलं? म्हणूनच तर ते पाठ करून बसलेले. तुला समजायला पाहिजे ते. पण असं का साहेब? हे बघ, जेवढं तुला विचारलं जाईल तितकंच बोलायचं आणि जे करायला सांगितलं जाईल तेवढंच करायचं. जास्त डोकं चालवलेलं मला चालत नाही, कळलं? मला काय झालंय? अहो, मला उठता पण येत नाहीये आणि माझी कंबरही फार दुखते हो साहेब. अरे अजय, तुझं ऑपरेशन झालंय. काय?